आता हे बघा, आपण जेव्हा कुठचंही ऍप ऑनलाईन डाउनलोड करतो तेव्हा आपल्याकडे 2 ऑप्शन्स असतात. एक असतात ऑफिशियल प्ले स्टोअर वरनं डाउनलोड करणं. अँड्रॉइड आणि iOS हे दोनच ऑपरेटिंग सिस्टम आत्ताच्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे. तर iOS मध्ये तुम्हाला ऍप स्टोअर असतं आणि अँड्रॉइड करता प्ले स्टोअर असतं. हे दोनच ऍप आहे जिकडनं तुम्ही कुठचेही ऍप डाउनलोड करू शकता. आता ह्याच्यात एक खबरदारी घ्यायची असते की तुम्ही कुठचंही ऍप जेव्हा डाउनलोड करता तेव्हा या ऍप स्टोअर किंवा प्ले स्टोअर वरती सर्च बॉक्स मध्ये जाऊन त्या ऍपचं नाव घालायचं. एंटर मारून तुम्हाला पहिलं प्रथम जे ऍप दिसणार शक्यतो तेच असतं. त्याचं कारण की ते जास्त डाउनलोड झालेलं असल्यामुळे ह्या ऍप्स तुम्हाला वर टॉप लिस्टला प्रायोरिटी. त्याच्यानंतर त्या ऍप वरती क्लिक केल्यावर जरा थोडं तुम्ही खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला तिकडे डेव्हलपर म्हणून दिसतं. तर ते डेव्हलपर वरती तुम्ही शहानिशा करू शकतात की ते ऑफिशियल ऍप आहे का. आता काही सरकारची ऍप्स असतील जसे की आता काही ज्या सरकारी यंत्रणांचे ऍप्स आहेत तर त्या सरकारी यंत्रणांच्या ऍपचं तिकडे तुम्हाला डेव्हलपरच्या इकडे नाव प्रॉपर दिसून येतं. सो अशा वेळा आपल्याला हीच ऍप्स डाउनलोड करायची असतात. बरं, दुसरी काळजी घ्यायची झाली म्हटली तर एक गोष्ट असतं की काही ऍप्स तुम्हाला google.com वरनं पण डाउनलोड करता येतात. आणि ह्याला म्हणून खबरदारी म्हणून बाय डिफॉल्ट एक ऑप्शन सिलेक्ट केलेला असतो की डू नॉट अलाउ थर्ड पार्टी डाउनलोड. हे सेटिंग्स मध्ये असतं. तर ती सेटिंग बाय डिफॉल्ट टर्न ऑनच असते. पण तुम्हाला हे जे फ्रॉड्स होतात ना, ह्या फ्रॉड्सच्या वेळेला ते तुम्हाला फोनवरती आवर्जून सांगतात की तुम्ही सेटिंग्स मध्ये जावा आणि ते डू नॉट इन्स्टॉलला डिसेबल करा, त्याच्याशिवाय आम्हाला तुम्हाला हे ऍप इन्स्टॉल करता येणार नाही. सो ही पहिली प्रथम धोक्याची घंटा असते की जो तुम्हाला सांगतो की हे थर्ड पार्टी ऍपची जी सिक्युरिटी सेटिंग तुम्हाला स्वतःच्या हाताने बंद करायला लावतो ना, तिकडेच तुमची धोक्याची घंटा खरं तिकडे वाजायला पाहिजे की नाही काहीतरी चुकीचं होतं आहे. सो या 2 मेजर खबरदारी जरी घेतल्या ना तरी तुम्ही तिकडे बेसिक आपण ज्याला म्हणतो की फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स FLOD तर ती तुम्ही तिकडे सर्वप्रथम एस्टॅब्लिश करू शकता हे ऍप्स डाउनलोड करताना. सो ही झाली तुमची सरकार रिलेटेड ऍप्स विषयी. आता दुसरं आपण ज्याला म्हणतो प्रायव्हेट प्लेयर्स असतात बाजारात. आता मी नाव नाही घेणार बट भरपूर प्रायव्हेट प्लेयर्स आहेत. कॉमर्स वेबसाईटचे धरून झाले किंवा आता UPI ला धरून पण बरेचसे ऍप्स आलेले आहेत. मग आता प्रश्न पडतो की नक्की कुठचं डाउनलोड करायचं. तर आता तसं बघायला गेलं तर भले हे प्रायव्हेट प्लेयर्स बाजारात असले तरी त्यांना कुठेतरी एक IEEE कंप्लायन्स आणि PCI DSS कंप्लायन्स करणं अनिवार्य असतं.